नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत जिजाताई राठोड, ज्या उद्धव बाळासाहेब गटाच्या जिल्हा संघटिका आहेत आणि त्यांचं काम या ठिकाणी शिवसेना पक्षासाठी कार्यकर्ते असतील यांना संघटित करणे व पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठीची त्यांचं काम जे आहे जिल्ह्याभरात सुरू आहे. तर आपण त्यांच्यासोबतच या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं त्यांचं इतंभूत हे काम सुरू आहे आणि आतापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आहे तो कसा आहे. ताई आपलं ताई मला सांगा की कसा हा आपला प्रवास इतंभूत राहिलेला आहे. जिल्ह्यामध्ये आपण काम करता आहात, महिलांचं संघटन असेल, युवकांचं संघटन असेल, काय सांगाल? सुरुवातीला सांगायचं म्हणजे नवराष्ट्राचे मी धन्यवाद मानते की मला इथे माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण बोलवलेलं आहे. काय झालं की माझी जी काही मला तसं राजकारणाचं माझं बॅकग्राऊंड पण नाही आहे आणि माझा पिंडसुद्धा नाही आहे. पण जे काही शिवसेनेचं ह्या मागच्या 2 वर्षामध्ये जे काही घडामोडी घडल्यात आपण सगळ्यांनी त्या बघितल्यात की पक्ष नेणं, त्यांचं चिन्ह नेणं आणि साहेबांचं मंत्रिपद हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मी थोडीशी एक इमोशनली होऊन एक म्हणता येईल की शिवसेनेच्या आणि साहेबांच्या प्रेमात पडले. आणि त्या अनुषंगाने मी असा विचार केला की बाबा चला, सगळेजण धावत्या गाडीत सगळे बसायला तयार असतात, पण आपण या गाडीत बसून बघूया. आणि आता जी काही हे आहे, आपण तर इतकं मोठं नाही आहे की आपण एवढा मोठा पक्ष आपण बळकट करू किंवा हे करू ते करू, पण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला काय देण्यासारखं आहे. आणि शिवसेना ही आधी सुरुवातीपासून शिवसेनेनं जनतेसाठी कुठल्या पद्धतीनं काम केलं किंवा मुंबईचं जे काही आपण मुंबई आपल्या महाराष्ट्राचा आत्मा मानतो आहे आणि मुंबईमध्ये जे काही उभं केलेलं काम आहे किंवा शिवसेनेचं जे काही काम आहे ते अतिशय योगदान आहे, खूप मोलाचं काम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मी पण या शिवसेनेमध्ये आली तेव्हा अपेक्षित नव्हतं की मला जिल्हाप्रमुख पद मिळेल, महिला आघाडीचं किंवा काय, असं काहीही नव्हतं. पण अचानकपणे ते मिळालं आणि माझ्यावर जी काही साहेबांनी आणि जिल्ह्यातल्या आमच्या वरिष्ठांनी जी काही जबाबदारी टाकलेली आहे की महिला संघटित करणं, कार्यकर्ते जोडणं, संघटन बांधणी मजबूत करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो माझा आत्ता या 1-1.5 वर्षाचा प्रवास आहे तो अतिशय चांगला आहे. मी ज्या लोकांना भेटते ते लोकही खूप असे हे आहेत की आम्ही साहेबांच्याच पाठीमागे आहो बाई आणि आम्ही साहेबांचेच शिवसैनिक आहोत, म्हणजे बाळासाहेबांचेच आम्ही शिवसैनिक आहोत, उद्धव साहेबांच्या पाठीमागेच आम्ही उभं राहू असेच म्हणणारे आहेत. आणि माझा जो काही प्रवास आहे अतिशय खूप चांगला आहे आणि मनापासून मला शिवसेना खूप खूप आवडते आणि इथून पुढेही मी उद्धव साहेबांसाठीच काम करणार आहे आणि सर्वस्वी मी शिवसेनेसाठीच करणार आहे. तर ताई मला सांगा की हो, जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कमिट्यांवर देखील ताईंना या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं देखील त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडं चाइल्ड लाईन हेल्पलाईन नावाची ते एक ऑर्गनायझेशन चालायची मुलांची, ती पण होती आणि असे वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून झालेले आहेत. तर ताई असा प्रश्न विचारावासा वाटतो की एवढा प्रवास असताना आणि एवढ्या ठिकाणी काम केल्यानंतर संस्था आहे, संस्थेचं काम राज्यात नाही तर इतर राज्यातही चालते, परंतु मग पक्षात जाण्याचं आणि पुढं काही राजकारण किंवा आपल्याला काही उभं राहायचं आहे का, निवडणूक लढायची आहे का, नेमकं काही असं काही आहे तुमच्या मनात, काय नेमकं? संस्था तर आहेच, आर्थिकदृष्ट्या पण मी बळकट झालीच तशी, एक दारिद्र्य रेषेतून आल्याच्यानंतर हे सगळं हे. आणि मला कधी वाटत नाही की मी शासकीय नोकऱ्या एवढ्या सोडल्या तर आपण खूप हे आहे बा. उलट मला असं वाटतं की मी शासकीय नोकऱ्या सोडल्या म्हणून आज मी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून लोकांसाठी काम करते आहे आणि आज माझ्याकडे जो काही स्टाफ आहे 70-80 लोकांचा, त्याच्यासाठी मी काहीतरी काम करत आहे. शासकीय नोकरीत असती तर मी स्वतःसाठी जगली असती, आज मी इतरांसाठी जगते. त्यातल्या त्यात काही मी सामूहिक विवाह सोहळे पण घेतलेली होती आणि मला वाटते मी मुलींचं ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासाठी पण मी काम करत असते. बऱ्याच मुलींचे मी लग्न पण लावून दिलेली आहे, आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे, तुम्हीसुद्धा त्याचे साक्षीदार आहात. बऱ्याच मुलींच्या डिलेवऱ्यासुद्धा मी स्वतः केलेल्या आहेत, त्याचे पण साक्षीदार आपण आहातच, तुम्ही बघितलेलं पण आहात.
आणि आता जे काही मी राजकारणात गेली तर ते मी आधीच तुम्हाला सांगितलं की मी उद्धव साहेबांच्या आणि ह्या पडझडीच्या वातावरणामुळे मी ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांचे भाषणं, त्यांचं बोलणं आणि त्यांची सहनशीलता, त्यांचा सुसंस्कृतपणा हे सगळं पाहून मी भारावून जाऊन त्यांच्या प्रेमात पडल्यासारखे झाले आणि मी पक्षात आले. जर मला पक्षाने ती संधी दिली की तुम्हाला ही निवडणूक लढायची, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, चाहे विधानसभा असो की लोकसभा असो, कारण लोकसभेला 33% आरक्षण आहे आणि त्यातल्या त्यात मी ST. आणि जर मला म्हणत असतील साहेब किंवा पक्षश्रेष्ठी जर माझ्यावर म्हणत असतील की नाही तुम्हाला हे करावं लागणार आहे, तर निश्चितच मी ते लढीनसुद्धा, निवडणूक पण लढायची माझी तयारी आहे. असं काही नाही. आणि माझं स्वप्न पण आहे की एकदा तरी मी बुलढाण्याची MLA झाली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. स्वप्न पाहिलेच पाहिजे. जोपर्यंत स्वप्न पाहिले नाही तोपर्यंत ते साकार होणार नाही. खरंच आपण या ठिकाणी एक छोट्याशा गावातून येऊन बुलढाण्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन संस्था स्थापन करून मोठं काम जे आहे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. असं असताना शिवसेनेचा जो पडतीचा काळ होता, म्हणजे तो सध्या आहे, परंतु जो पडतीचा काळ होता आणि जी सहानुभूती उद्धव साहेबांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात दिसली किंवा ती आताही आहे, तर याचा बेनिफिट काही जे लोक गेले आहेत ते पुन्हा परत येतील आणि पुन्हा आपल्याला जी मिळणारी जी संधी आहे, आपण ज्यासाठी समजा आता त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो, पुन्हा ते लोक परत आले तर आपल्याला कुठंतरी डावलं जाईल का, असंही काही एखाद्या वेळेस भीती मनात असते. तर त्याबद्दल कसं काय? तसं तर काही भीती माझ्या मनात नाहीच आहे की बाबा आता आम्ही पडतीच्या बाजूत त्यांच्या पाठीशी उभं राहतो आहे किंवा पडतीच्या बाजूत आम्ही इथं पक्षासाठी काम करायला आलेलो आहे आणि हे गेलेले जर पुन्हा येतील तर त्याची काही भीती आम्हाला वाटत नाही. कारण आले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू. कारण गेले तरी ते त्यांना माहिती का गेले किंवा कसे गेलेत मी तेवढं नाही सांगू शकणार, कारण मी खूप छोटी आहे आणि त्यामुळे ते आले तर त्यांचं स्वागत असेल. पण अशी काही माझ्या मनात भीती नाही, ते आले तर मला ही संधी मिळणार नाही किंवा काही नाही. काय असतं ना, ज्याचं कर्म चांगलं असतं त्याचे योगही चांगले असतात. कर्म जर चांगले केले तर त्याचे फळ निश्चित चांगले मिळतात. ती एक मन मी पाठीशी आणि माझ्या मनाशी घट्ट बांधून घेतलेली आहे. तू कर्म करत जा, एक दिवस तुझं नाव उज्ज्वल होईल. त्यामुळे आपल्याला हे डावलतील किंवा ते डावलतील तो प्रश्नच माझ्या मनात येत पण नाही आणि येणारसुद्धा नाही. आणि राहिला प्रश्न सहानुभूतीचा, अजूनही सहानुभूतीची लाट खूप मोठी आहे. कारण सगळ्या लोकांना माहीत आहे की जे काही हे सरकारनी केलेलं आहे किंवा हे लोक जे गेलेले आहे ते हे कायदेबाह्यच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. कारण एकीकडे जर का मला म्हणजे न्यायालय सांगतं की बाबा हे चुकीचं आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे, तरीसुद्धा तो निर्णय होत नाही. आणि कसं तरी आम्हाला ओढून ताडून ते सरकार आणि सत्ता आम्हाला टिकून ठेवायची आहे कशी तरी, म्हणून ते टिकवणं चाललेलं आहे. आम्हाला सगळ्यांना जगजाहीर माहीत आहे. त्यामुळे त्याची भीती अजिबात वाटतच नाही. कारण खऱ्याचं खरं होत असतं आणि खोट्याचं शेवटी खोटं होतं. पण मन एक आहे की खोटं हे खरं चप्पल घालेपर्यंत गावभर फिरून येतं. तर तशातला प्रकार हा म्हणावा लागेल, दुसरं काही नाही. निश्चितच ताईंनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ज्या त्यांच्या इत्थंभूत जो प्रवास आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे आणि जिद्दीच्या भरोश्यावर आपण काहीही करू शकतो हे देखील त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. यासह वेगळ्या भागात पुन्हा नवीन मान्यवरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.